काल रात्री मोदी यांच्या व्हिडिओनंतर देशभरामध्ये चर्चा सुरू झाल्यात. कारण की काल रात्री मोदी यांनी जो व्हिडिओ शेअर केला होता तो काही साधा व्हिडिओ नव्हता. त्या व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदी म्हणतात, मला शिव्या दिल्या, माझ्या आईला शिव्या दिल्या, तरी देखील मी देशातील तरुणांना आणि विद्यार्थ्यांना माफ करत आहे. पण खरा वाद तर इथूनच सुरू झाला आणि आता लोक म्हणू लागली मोदींनी काल व्हिडिओमध्ये जे सांगितलं ते सांगून चुकी झाली. पण मोदी तर व्हिडिओमध्ये चांगलंच म्हणाले. ते म्हणाले, मी देशामध्ये विद्यार्थ्यांना तरुणांना माफ करत आहे, ज्यांनी मला शिव्या दिल्या, ज्यांनी माझ्या आईवरून शिव्या दिल्या. मग याच्या पाठीमागं वाद होण्यासारखं काही कारण आहे? आता सर्वांनी लक्ष देऊन ऐका, नेमकं वाद निर्माण का झालाय. अगोदर एक उदाहरण समजून घ्या. समजा एखाद्या घरामध्ये वाद निर्माण झाला. घरातील मुलांनी रागाच्या भरामध्ये चुकीचे शब्द वापरले. पण त्या मुलांना राग का आला, त्याच्या पाठीमागचं कारण काय हे जाणून घेण्याऐवजी घरातील लोक म्हणतात, तुम्ही चुकीचे शब्द वापरले त्यासाठी आम्ही तुम्हाला माफ करत आहे. मग घरातील बाकींच्या लोकांमध्ये एक प्रश्न निर्माण होईल, तुम्ही मुलांना माफ केलं ते ठीक आहे, पण त्या मुलांना राग का आला याचं उत्तर कोण देईल? हाच वाद आता पंतप्रधान मोदी यांच्या व्हिडिओनंतर सुरू झालाय. आता सर्वांनी लक्ष देऊन ऐका, नेमकं घडलंय काय. काल पंतप्रधान मोदी यांनी रात्री पुन्हा एकदा इंस्टाग्रामला व्हिडिओ शेअर केला. या अगोदर देखील त्यांनी 2-3 व्हिडिओ शेअर केले. माय फ्रेंड्स म्हणत त्यांनी व्हिडिओची सुरुवात केली. पण पंतप्रधान मोदी व्हिडिओमधून म्हणाले, माझ्या स्वर्गीय आईबद्दल काही अपशब्द मुलांनी वापरले, त्याबद्दल मी त्या मुलांना माफ करत आहे. याची विशेष गोष्ट म्हणजे त्यांनी हे प्रकरण एकदम सहजपणे जंतर मंतरवरती जे आंदोलन झालं त्याच्याशी जोडलं. आता मोदी यांच्या व्हिडिओनंतर काय झालं बघा. काही लोकांनी मोदी यांच्या व्हिडिओचं स्वागत केलं, काही लोकांनी त्यांच्या व्हिडिओवरती आक्षेप घेतला. आता आक्षेप का घेतला आणि स्वागत का केलं याची दोन्ही कारणं ऐका. पहिलं कारण ऐकू, स्वागत का केलं. बघा, देशामध्ये कोणालाही शिवी देणं किंवा कोणाच्याही आईला उद्देशून शिवी देणं हे खूप अपमानकारक असतं. खरं तर अशा प्रकारची भाषा वापरलीच जाऊ नये. पण प्रश्न इथे फक्त विद्यार्थ्यांनी शिव्या दिल्या का? नाही, याची सुरुवात झाली राजकारण्यांपासून. आपल्याला माहितीच आहे, देशामधील राजकारणी भाषणामधून, लोकसभेत, अधिवेशनात कशा प्रकारे एकमेकांना शिव्या देतात. आता बघा, पंतप्रधान मोदी यांचा मुख्य विषय काय होता आणि मुख्य फोकस त्यांनी कशावरती केला? ते म्हणाले, आंदोलनामधून विद्यार्थ्यांनी शिवीगाळ केला, याच्यावरती मोदींनी जास्त फोकस केला. पण आंदोलनाचा मुख्य प्रश्न काय होता? शिक्षण व्यवस्था. आंदोलनकर्त्यांवरती पोलिसांनी मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज केला. पोलिसांनी पॅलेट गनचा वापर केला, त्यामध्ये विद्यार्थी जखमी झाले. खरं तर पंतप्रधान मोदी यांनी याच्यावरती व्हिडिओ बनवायला हवा होता, पण त्यांनी त्याच्यावरती भाष्य न करता विद्यार्थ्यांच्या शिव्यावरती भाष्य केलं. आता याच्यामध्ये खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, ते सर्वांनी लक्ष देऊन ऐका. आंदोलनाच्या दरम्यान अवघ्या 15-16 वर्षाची रुचिका सिंग या तरुणीचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्या व्हिडिओमध्ये त्या मुलीने पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल काही अपशब्द वापरले होते. पण यानंतर गोदी मीडिया चॅनल आणि IT सेलच्या मुलांनी अशा प्रकारे हा व्हिडिओ व्हायरल केला, जणू काही त्या मुलीने देशामध्ये काहीतरी आतंकवाद पसरवला. त्या मुलीला इतकं बदनाम केलं, अक्षरशः तिच्यावरती 3 FIR दाखल करण्यात आल्या. म्हणजे त्या मुलीने मोदी यांच्याबद्दल अपशब्द वापरले म्हणून त्या मुलीला एवढं टार्गेट केलं गेलं, FIR दाखल झालं. गोदी मीडियाने दिवसभर तिची बातमी चालवली. पण ह्या गोष्टी दाखवल्या नाही. विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज कोणी केला, पॅलेट गन वापरण्याचे आदेश कोणी दिले, जे विद्यार्थी जखमी झाले, ज्या विद्यार्थ्यांनी आपलं जीवन संपवलं, त्यांना न्याय कोण देणार? या विषयावरती कोण बोलणार? पंतप्रधान मोदी अमित शहा शांत का आहे? गेले 1 आठवडं झालं अधिवेशन सुरू झाले, पण त्या अधिवेशनामध्ये गेलेच नाही. राहुल गांधी म्हणतात हे उत्तरं देण्यासाठी घाबरत आहेत, त्यामुळे ते अधिवेशनामध्ये येत नाही. आणि दुसरीकडे पंतप्रधान मोदी व्हिडिओ काढतात आणि सांगतात, मला शिव्या देणाऱ्या, माझ्या आईला शिव्या देणाऱ्या लोकांना मी तरुणांना माफ करतोय. खरं तर हे सर्वात चुकीचं आहे. कोणाचीही आईवरून किंवा कोणालाही शिवी देणं ही सर्वात चुकीची गोष्ट आहे. पण या शिव्याची सुरुवात विद्यार्थ्यांनी केली का? याचं उत्तर त्यांनी शोधलं नाही. विद्यार्थ्यांना राग का आला याचं कारण त्यांनी शोधायला पाहिजे नव्हतं. आता याच्यावरती अभिजित दिपके काय म्हणाले ते ऐका 2 मिनिटं. हेलो एवरीवन, मैंने अभी देखा कि एक लड़की के ऊपर गाली देने के लिए केस किया गया है. तो एक बात तो ये है कि अगर आप केस कर रहे हो गाली देने के लिए, तो उन बीजेपी के IT सेल पर कब केस किए जाएंगे जो इतने सालों से लड़कियों को गंदी गंदी गालियां ऑनलाइन दे रहे थे, क्या क्या शब्द इस्तेमाल नहीं कर रहे थे वो लड़कियों के लिए, कहीं से भी वो इज्जत नहीं कर रहे थे लड़कियों की.
और वो लोग प्राउडली अपने बायो में लिखते थे फॉलोड बाय पीएम मोदी। ऐसे लोगों ने लड़कियों को गंदी गंदी गालियां दी है, उनके ऊपर केस कब होंगे? और बात बस बीजेपी आईटी सेल तक नहीं है, इनके मेंबर ऑफ पार्लियामेंट जो है रमेश बिधूड़ी जी, उन्होंने किन शब्दों का इस्तेमाल किया था एक फेलो मेंबर ऑफ पार्लियामेंट के लिए सबको याद है। यूपी के जो सीएम है योगी आदित्यनाथ, उनका एक वीडियो भी आया था जहां पर जो एनआई का कैमरा पर्सन था उसके लिए भी उन्होंने गालियां दी थी। तो ये क्या चल रहा है? इस देश में दो कानून चल रहे हैं क्या? यूथ के लिए एक अलग कानून है और बीजेपी और उनके नेताओं के लिए अलग कानून है। और गाली देना कोई अपराध नहीं है, गाली देना इज नॉट अ क्राइम। अगर कोई गाली देता है वो बुरा हो सकता है, वो बुरी बात हो सकती है, तो उसको आप समझाइए, उसको आप कहिए कि गाली मत दो। लेकिन केस किस बात पर किया जा रहा है? अगर गाली देने पर केस करना पड़े तो सबसे ज्यादा केसेस जो होंगे वो बीजेपी आईटी सेल पर होंगे, क्योंकि सबसे ज्यादा औरतों को गंदी गंदी गालियां उन्होंने ही दी है। और बीजेपी के नेताओं पर होगे जिन्होंने इतनी गंदी गालियां इतने सालों से दी और पार्लियामेंट के अंदर भी दी आपण है। सर्वांनीच ऐकलं अभिजित दिपके काय म्हणाले. अभिजित दिपके यांचं म्हणणं बरोबर आहे. शिव्यांची सुरुवात तरुणांनी केली नाही, तरुणांचा संताप होता त्यामुळे त्यांच्या तोडून शब्द निघाले. पण शिव्यांची सुरुवात तर राजकारणाऱ्या लोकांपासूनच झाली, मग त्या प्रत्येकांवरती कारवाई झाली पाहिजे. एक रिद्धिमी शर्मा नावाची कोणतरी महिला होती, तिने महात्मा गांधींवरती देखील अपशब्द वापरले होते, शिव्याही दिल्या होत्या, पण त्यावरती भाजपने कोणतीही कारवाई केली नाही. महात्मा गांधी देशातील किती मोठे व्यक्ती होते, आजही त्यांच्या नोटांवरती फोटो आहेत. त्या व्यक्तीला रिद्धिमा शर्मा या मुलीने शिव्या दिल्या होत्या, अपशब्द वापरले, मग त्या मुलीवरती कारवाई का नाही झाली? म्हणजे इथे क्लिअर दिसते देशातील मुलांचं लक्ष दुसरीकडे नेण्यासाठी काहीतरी नवीन मुद्दा उपस्थित करायचा, पण जे घडलंय त्याच्यावरती बोलायचं नाही, त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाही. तिकडं अधिवेशनामध्ये राहुल गांधी ओरडून ओरडून थकले, विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज कोणी केला, पॅलेट गन वापरण्याची परवानगी कोणी दिली, याचं उत्तर द्या. पण तिकडे उत्तर देत नाही, इकडं सोशल मीडियावरती मात्र विद्यार्थ्यांना माफ करण्याचं निवेदन दिलं जाते. यावरती राज ठाकरे यांनी देखील पंतप्रधान मोदी यांना चांगलं उत्तर दिलं. ते म्हणाले, पंतप्रधान मोदी यांचं शब्द बरोबर आहे, देशामधील विद्यार्थ्यांनी शिवीगाळ करू नये. पण सर्वात अगोदर तुमच्या भाजपच्या आयटी सेलच्या मुलांना सांगा, देशातील सर्वच लोकांना शिव्या देत बसतात, त्यांच्यावरती कारवाई होत नाही का? त्यांची भाषा सुधारवण्याची तुम्ही गोष्ट करत नाही का? तुम्हाला फक्त विरोधी पक्षातील लोक आणि आंदोलनकर्तेच दिसतात का? अगोदर त्या विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवा. त्या विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज कोणी केला, पॅलेट गन कोणी वापरायला सांगितलं, त्याचं उत्तर द्या. आणि तुमच्या भाजपच्या आयटी सेलला कंट्रोल करा, जेणेकरून ते शिव्या बंद करतील, तेव्हा देशातील लोक सुधारतील. त्यांनी जर अशा शिव्या सुरू ठेवल्या तर देशातील बाकीची जनता काय करणार? मग पंतप्रधान मोदी यांच्या व्हिडिओनंतर हा वाद सुरुवात झालाय. आता या सर्वांवरती आपल्याला काय वाटतंय? आपलं मत कमेंट करून नक्की सांगा.